राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी ग्राम चळवळ निर्माण करणे काळाची गरज आहे असं मधुसूदन कोवे गुरुजी यांनी म्हटलंय। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भाव पुष्पांजली म्हणून ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन ग्राम स्वराज्य महामंच यांनी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलं। आदिवासी दुर्गम भागामध्ये सखिया गावातील सर्वसामान्य व्यक्ती म्हणून हुसेन खोरद यांनी 4 गावचे भजनी मंडळ एकत्र करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भाव पुष्पांजली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते आणि सहभागी पाहुणे श्रीमती आशा काळे, संचालिका ग्राम स्वराज्य महामंच, कृष्णा बोंगाडे, विलास कन्नाके, मणिरामजी शहागड, गुरुदेव सेवक यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती। कार्यक्रमाची सुरुवात भाव पुष्पांजली म्हणून सराटी येथील गुरुदेव सेवा मंडळ यांनी केली आणि सहभाग नवरंग गुरुदेव सेवा मंडळ, लोणी गुरुदेव सेवा मंडळ, खैरगाव वारकरी संप्रदाय भजन मंडळ, सखी महिला आणि गुरुदेव सेवा मंडळ सखी पुरुष यांच्या सहभागाने सामुदायिक प्रार्थना आणि पुण्यतिथी निमित्त भाव पुष्पांजली अर्पण केली। ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मधुसूदन कोवे गुरुजी यांनी ग्राम प्रबोधन करताना ग्रामगीता, ग्रामसभा, ग्राम स्वराज्य आणि ग्राम संरक्षण या विषयावर मार्मिक विवेचन केलं आणि आजच्या परिस्थितीमध्ये गावागावामध्ये राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा युवक आणि सर्व घटकांना एकत्र करून देण्यासाठी ग्राम चळवळ उभी केली पाहिजे असं स्पष्ट मतही अध्यक्षीय भाषणातून त्यांनी व्यक्त केलं आहे। नरेश राऊत, यवतमाळ।